नमस्कार. गौरी पूजा शीतल चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता शेतातील कामे चालू आहे ना, तर सकाळी अशी मस्त भाजी करून घेतली, भाकरी करून घेतल्या. तर आज मी तुम्हाला फ्लॉवरची काळी भाजी गावाकडच्या पद्धतीने कशी करायची सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक फ्लॉवरचा गट्टा घेतलेला आहे छानपैकी, आणि तो असा निवडून छोटे छोटे तुकडे केलेले आहे फुलाचे त्या. आणि एक बटाटा असा किसून छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतलेले आहे, तो देखील धुवून घेतलेला आहे मस्त असा. आणि आता इकडे ना आपण फ्लॉवर उकडण्यासाठी कढईमध्ये टाकणार आहोत. धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी टाकून द्यायचं आहे आणि कढईमध्ये चांगलं स्वच्छ पाणी घेऊन येणं फ्लॉवर आपली उकडण्यासाठी ठेवणार आहोत. आणि भाजी करण्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहे ना, तर आपण आता सकाळी चूल नाही पेटवलेली, त्यामुळे मी ना शेगडीवर, आता व्होल्टेज कमी आहे ना शेगडी, त्यामुळे ते थोडीशी कमी तापलेली दिसते, पण त्यावर आपोआप कांदे भाजले जातात. बघू शकता अशा पद्धतीने कांदे एकदम चुलीमध्ये कसे भाजतात तसे भाजले जातात. आणि इकडे फ्लॉवर देखील उकडण्यासाठी ठेवलेले आहे. आता इकडे मी मसाला काढून घेतलेला आहे भाजीचा. तर धने घेतलेले आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, लाल मिरच्या घेतलेल्या आहे, मी थोडीशी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची, 3 कांदे भाजून घेतलेले आहे, लसूण खोबरं घेतलेलं आहे, खोबरं मी भाजूनच घेतलेलं आहे. आता मसाला भाजून घेऊया. तर मसाला भाजण्यासाठी मी अगोदर सुरुवातीला मिरच्या, धने आणि शेंगदाणे असे मस्त थोडंसं तेल टाकून असे भाजून घेतलेला आहे मसाला. अशा पद्धतीने खरपूस मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि शेंगदाणे, मिरच्या आणि धने चांगले खरपूस भाजले की बाजूला काढून घ्यायचे ताटामध्ये. त्यानंतर टाकूया हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ देखील कमी गॅसवर अशी मस्त लालसर रंगावर, अशी तपकिरी रंगावर भाजून घ्यायची आहे. आता आपली डाळ देखील भाजत आलेली आहे ना, तर आता ही डाळ देखील आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने छान खरपूस डाळ जर भाजली ना, मसाला चांगला भाजला ना, तर भाजी खूप छान लागते. तर आता कांदे टाकूया आपण इथे परतण्यासाठी. कांदे देखील असे छान असे परतून घ्यायचे आहे, थोडंसं तेल टाकून कमी गॅसवरच. आणि कांदे भाजून घेतल्यानंतर आहे ना, मसाला आहे ना असा एका ताटामध्ये, त्याच ताटामध्ये असा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. थोडासा गार झाला का मग तो मसाला असा मस्त वाटून घ्यायचा आहे. आता कांदे देखील असे परतून घेतलेले आहे आणि ताटामध्ये काढून घेऊया. आता फ्लॉवर देखील असे मस्त उकडलेली आहे आपली, आणि मसाला देखील थंड झालेला आहे. आता ना इथे मी खोबरं भाजलेलं घेतलं होतं थोडंसं, त्यामध्ये टाकायचे आपले कोथिंबीरची आपण निवडलेली असेल त्याचे देठ जे असतात ना ते टाकायचे, थोडंसं लसूण टाकायचं, एक कांडी सोलून, आणि त्याचं असं मस्त भरड वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि राहिलेला मसाला पण मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करायचा आहे. अशा पद्धतीने आलं नाही माझ्याकडे, लसूण खोबरं आणि आपलं कोथिंबीरचं वाटण करून घेतलं भरड, आणि राहिलेल्या मसाल्याचं पाणी टाकून वाटण करून घेतलेलं आहे. आता इकडे फ्लॉवर देखील उकडलेले आहे, त्यातलं पाणी टाकून द्यायचं आहे, फ्लॉवर बाजूला काढून घ्यायची कढईतली. आणि त्याच कढईमध्ये मी ते तेल टाकलेलं आहे. 1 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचे जिरे, नंतर भरपूर असा ताजा कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी अर्धी वाटी वाटाणे टाकायचे, हिरवे वाटाणे. आता हिवाळा चालू आहे ना, तर बाजारमध्ये भरपूर असे हिरवे वाटाणे येतात ताजे, तर ते टाकलेले आहे. आणि आलं नाही आहे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण जे होतं ना ते यामध्ये टाकून दिलेलं आहे. अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आणि वाटाणे चांगले असे फुटायला लागतात, लगेच कोवळे वाटाणे आहे ना ते लगेच फुटायला लागतात. तर तोपर्यंत असे परतून घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा हळद टाकली आहे, थोडीसं कांदा लसूण मसाला टाकला 1 चमचा, आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, आणि चांगलं मसाल्यासोबत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे आपली उकडलेली फ्लॉवर, आणि 1 बटाटा होता ना तो चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्यासोबत. चांगलं परतलं की भाजीला खूप छान टेस्ट येते. अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण जे पाणी टाकून वाटण केलेलं होतं ना, मिरची, लाल मिरच्या, धने, शेंगदाणे, कांदा, हरभऱ्याची डाळ, त्याचं वाटण जे केलेलं होतं ना ते असं टाकून द्यायचं आहे त्यामध्ये. अशा पद्धतीने मिक्सरला फिरवलेलं वाटण चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं सुरुवातीला, आपल्या फक्त मसाल्यासोबत फ्लॉवर परतून घ्यायची आहे. चांगलं परतल्यानंतर आहे ना, तोपर्यंत हे गरम पाण्याच्या केटलीमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. भाजीला पाणी टाकताना शक्यतो गरम पाणी टाकायचं आहे.
आता इथे गरम पाणी टाकलेलं आहे. थोडंसं भांड्याला मसाला होता त्याला देखील गरम पाणीच टाकलेलं आहे मी. आणि आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे ना त्या पद्धतीने पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे परत आणि झाकण ठेवून उकळी घ्यायची फक्त. खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी जर केली ना तर एक काही माणूस 2 भाकरी खाणार, नक्कीच खाणार. आणि गावाकडे अशाच पद्धतीने भाजी केली जाते फ्लॉवरची काळ्या मसाल्यातली आणि कोरडी देखील केली जाते. मी एखाद दिवशी तुमच्याशी तो पण व्हिडिओ शेअर करेल. आणि भाजी उकळल्यानंतर त्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि अशी भाकरी ना कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागते. तर आता भाजी झालेली आहे, सगळे काम आवरले माझे. तर आम्ही आता शेतात गेलेलो आहे. तर शेतामध्ये जाण्यासाठी ना कशासाठी जायचं होतं तर आम्हाला लावायचं होतं लसूण. आता मी जेवण वगैरे केलं होतं. दुपारच्या जेवणासाठी 2 डाळिंब घेतले होते. असा लसूण फोडून घेतलेला आहे मी. हा जवळजवळ 2-2.5 किलो लसूण आहे ना. असा गावरान मस्त लसूण आहे. अशा पद्धतीने काही कांड्या राहिलेल्या आहेत त्या देखील फोडून घेतलेल्या आहे. घरूनच शक्यतो फोडून आणि पाकडून आणला तर लसूण. आणि लसणामध्ये थोडासा भाजीपाला लावण्यासाठी थोडीशी मेथी आणलेली आहे, थोडेसे धने आणलेले आहे आणि ते देखील थोडे थोडे असे वाफ्यामध्ये असे फुकून देणार आहे मी. म्हणजे लसूण बारीक आहे ना तोपर्यंत आहे ना ती मेथी आपल्याला वापरता येते आणि लसूण मोठा झाला की काढून टाकायची. आता इकडे भुईमुगासाठी वावर तयार करायचं काम चालू आहे. इकडे आमचे सर आहे ना त्यांनी सुट्ट्या काढलेल्या आहे कॉलेजमधून. तर शेतातली कामे राहिलेली आहे ना त्यासाठी ते रोटा वगैरे मारून घेत आहे. एवढं सारं रान आमचं भुईमुगासाठी ठेवलेलं आहे. आणि तिकडे आहे आमचा गहू केलेला आहे आपण, तो आमचा वाट्याने दिलेला आहे. आणि हे आम्ही घरच्या घरी करत आहोत शेती राहिलेली. आणि इकडे आम्ही थोडंसं गहू केलेला आहे घरच्यासाठी, घरीच केलेला आहे, वाट्यांनी दिलेला तो. आणि इकडे मका केलेली आहे, एवढी सारी मका केलेली आहे. आणि आता बाकीच्या राहिल्या शेतामध्ये भुईमुग आणि लसूण लावायचं आहे. थोडेसे गाजरं वगैरे करायचे जनावरांना. तर लसणाला खत कमी ना वावर जरा आणि आमचं, तर त्यासाठी घरूनच एक पोत्याचं असं शेणखत घेऊन आलेले आहे. आणि आता ते शेणखत असं पांगून द्यायचं आहे वाफ्यामध्ये, म्हणजे जेणेकरून आपला लसूण असा छानपैकी येईल आणि खतामुळे आपल्या लसणाची साईज फुगवण देखील छान होईल. आणि थोडं असं शेणखत टाकायचं आहे. थोडीशी DAP देखील आणली होती थोडीशी, ती देखील आम्ही यामध्ये टाकून देणार आहे वाफ्यामध्ये. लसणासाठी एकच वाफा तयार केला. तर अशा पद्धतीने शेणखत टाकून घेतलेले आहे आणि नंतरच मग लसूण लावायचं काम चालू करणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण वाफ्यामध्ये मी शेणखत टाकून घेतलेले आहे. इकडे आता म्हणजे सर आहे ना इथे मला वाफा बांधून देत आहे आणि कोणत्याही गोष्टीची लाज नाही बाळगत ते. कोणतंही काम असलं ना एकदम मन लावून करतात. का आता ते म्हणत नाही की मी सर आहे आणि मी कसं करू हे काम. तर अशा पद्धतीने त्यांनी मला वाफा तयार करून दिलेला आहे. राहिलेल्या वाफ्या मटेरियल देखील टाकून दिलेलं आहे. खूप छान अशा पद्धतीने वाफा तयार करून दिला होता आणि मटेरियल देखील टाकलं होतं. आता खत टाकून दिले, शेणखत त्यांनीच टाकलं होतं, मी काही थोडंसं टाकलं होतं. आणि आता हे झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये आता लसूण लावायचं आहे. आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने लसूण लावायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने ना अशी सरी खुरप्याने ना अशी ओळ आखून घ्यायची. त्यामध्ये अशा 4-1 सेंटीमीटरच्या अंतराने लसणाच्या कांड्या लावून द्यायच्या आहे आणि त्यावर माती बुजवून टाकायची आहे. आणि राहिलेला सर्व लसूण आहे ना अशाच पद्धतीने लावून घेणार आहे मी. आणि आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. लसूण लावून वगैरे झाला होता, मी काही व्हिडिओ घेतला नाही. 5 वाजले ते तिकडे बघू शकता लसणाचा वाफा देखील पाण्याने मस्त असा भरून घेतलेला आहे मी. आणि संध्याकाळचं वातावरण बघू शकता, असे 5 वाजलेले आहे. गहू बघू शकता किती छान असा आलेला आहे आमचा गहू. तर खूप छान वाटतं असं गावाकडचं वातावरण. तर कसा वाटला आमचा गहू, गावाकडचं वातावरण. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने बघू शकता लावलेला लसूणाचा वाफा भरून घेतलेला आहे संध्याकाळी. आणि त्यामध्ये लावलेले आहे थोडेसे टोमॅटो, 4-5 अशा मिरच्याची रोपं होते ना ते देखील लावलेले आहे. आणि इकडे ना वाफा भरता कडेला पाणी आलं आणि ते गेले फुटून, म्हणून परत इकडे बुजवण्यासाठी परत आले होते, नाहीतर तो त्यातला लसूण देखील वाहून जायचा. अशा पद्धतीने ना मी लसूण लावला आणि आमच्या गव्हाचं पीक देखील खूप छान आलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.